मी ऐश्वर्या हेडेकर, तुम्ही पाहताय दीपवाहिनी। सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला प्रसार माध्यमांशी संवाद। अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारंबळ, बळीराजा संकटात। श्रीवर्धन येथील स्मशानभूमीची दुरावस्था, नागरिकांमध्ये असंतोष निर्माण। बिपिनदादा पाटणे यांनी आनंदवन येथे घेतली प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांची सदिच्छा भेट। आणि चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटल येथे आता लेझर ट्रीटमेंट देखील उपलब्ध। पाहुयात सविस्तर वृत्त। माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय। त्यांनी राज्यातील अवकाळी पावसाने निर्माण झालेल्या संकटावरती भाष्य करतानाच महायुती सरकारवरती टीकेची झोड उठवली आहे। आज मुद्दामून मी तुम्हाला एवढ्यासाठी बोलवलं कारण एकूणच महाराष्ट्रामध्ये हे जे सरकार आहे ते असंविधानिक आहेच, पण आता हे सरकार तरी आहे की नाही असा प्रश्न पडलेला आहे। कारण मुंबईपुरतं आधी बोलायचं झालं तर माझ्या तरी आठवणीमध्ये आजपर्यंत कधीही नव्हतं एवढं प्रदूषण हे मुंबईत आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे। आणि त्याचं कारण काही तज्ज्ञांशी मी जे बोललो ते असं होतं की नियोजन शून्य विकास कामं, आणि त्याच्यामध्ये सगळीकडे धूळ आणि धुळदाण झाली होती। ते प्रदूषण बघितल्यानंतर आपल्या असंविधानिक मुख्यमंत्री आणि सरकारने असं जाहीर केलं होतं की मुंबईचे रस्ते आम्ही धुवू आणि कृत्रिम पाऊस पाडू। यांच्याकडचं सगळंच कृत्रिमच आहे, पण तो कृत्रिम पाऊससुद्धा त्यांना पाडता आला नाही। सुदैवाने, मी मुंबईपुरतं बोलतोय, सुदैवाने की पाऊस पडला आणि हे प्रदूषण थोडंसं ओसरलं असावं असं वाटतं। मात्र त्याच वेळेला मुंबई व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा भागामध्ये या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। माझ्या प्राथमिक माहितीप्रमाणे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागामध्ये जवळपास 1 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे। तर राज्यात यंदा हवा तितका पाऊस न झाल्याने बळीराजा आधीच संकटात सापडलेला असताना अशातच आता नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत अजून एकदा भर पडली आहे। आता राज्याला पुन्हा एकदा गारपिटासह अवकाळी पावसाने चांगलं झोडपून काढलंय। आज दुपारी ठीक 1च्या दरम्यान खेड शहरात अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारंबळ उडवली आहे। पावसाने अचानक जोर धरल्याने अनेकांचे नुकसान झाले। बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची देखील पंचायत झाली। व्यापाऱ्यांना देखील या अवकाळी पावसामुळे नुकसानीला सामोरं जावं लागलंय। शिवाय अवेळी पडलेल्या या पावसानं हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो की काय अशी भीती आता सध्या शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाली आहे। पावसाचा हा जोर आणखी 2 दिवस कायम असणार असल्याची शक्यता आता हवामान खात्याने यात वर्तवली आहे। विकसित भारत संकल्प यात्रेचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेला पालकमंत्री उदय सामंत यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केलाय। यावेळी जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि अन्य विभागाचे प्रमुख हे उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा ही महत्त्वाकांक्षी योजना देशात राबवली जाते। ही मोहीम 26 जानेवारी 2024 पर्यंत चालणार असल्याची माहिती देखील यावेळेस देण्यात आली। समाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधीर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सामान्य जगणं जगता यावं यासाठी बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं। या घटकांना त्यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचं बळ दिलं, दृष्टी दिली आणि संधी देखील दिली। या अचाट आणि अभूतपूर्व प्रयोगाचं जिवंत आणि चैतन्यमय प्रतीक म्हणजे आनंदवन। बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या या आनंदवनाची संपूर्ण जबाबदारी आणि त्यांच्या कार्याचा वारसा प्रकाश आमटे पुढे चालवत आहेत।
महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावाजवळ 1948 साली केवळ 2 झोपड्यांमधून सुरू केलेला हा प्रकल्प पुढे 1951 मध्ये काही कुष्ठरोग्यांना आधार देण्यासाठी आनंदवनाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि याच आनंदवन येथे भेट देत दीप एंटरप्राइजेस आणि दीप वाहिनीचे सर्वेसर्वा तथा रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन विपिन दादा पाटणे यांनी आनंदवन येथे जाऊन प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. आनंदवन येथे जात तेथील वातावरण आणि तिथल्या माणसांशी त्यांनी संवाद साधलाय. यानंतर आनंदवन येथील माणसांच्या जगण्याचा दृष्टिकोन हा सामान्य माणसापेक्षा संपूर्ण वेगळा असून अंध, अपंग, कर्णबधीर, बेरोजगार, शेतकरी, आदिवासी अशा उपेक्षित घटकांना न्याय आणि अर्थपूर्ण संधी देणारा आहे, अशी प्रतिक्रिया विपिनदादा पाटणे यांनी यावेळेस व्यक्त केली. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी. मुकादम रॉयल आर्केड लक्झरियस 2 आणि 3 BHK फ्लॅट्स, शॉप्स आणि ऑफिसेस महारेरा रजिस्टर्ड. तुमच्या स्वप्नातलं घर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 24 तास पाणी सुविधेसह भूकंप विरोधी बांधकाम, 6 ऑटोमॅटिक लिफ्ट्स, स्कर्टिंग ग्रेनाइट फ्लोरिंग, दर्जेदार कंपनीच्या स्लाइडिंग खिडक्या आणि दरवाजे, अँटीस्किड बाथरूम फ्लोरिंग, ब्रँडेड क्वालिटी फिटिंग आणि सॅनिटरी वेअर, ISI स्टँडर्ड कन्सिल्ड कॉपर वायरिंग मॉड्युलर स्विचेस सह सुपिरियर फिनिश प्लास्टिक पेंट वॉल्स. प्रत्येक रूम मध्ये मुबलक सूर्यप्रकाश आणि खेळत्या हवेसह लवकरात लवकर आपला फ्लॅट बुक करा. मुकादम रॉयल आर्केड, मुकादम डेव्हलपर्स, मुकादम ब्रदर्स, मुकादम लँडमार्क जवळ, खेड. संपर्क शमशुद्दीन मुकादम 8975101212 9422628047 आणि परवेज मुकादम 9422422613 आणि 9119594953. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय दीपवाहिनी. आता वळूयात उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. चिपळूण आणि परिसरातील नागरिकांना सातत्याने उत्तम आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा पुरवणे ही खासियत लाईफ केअर हॉस्पिटलने आजपर्यंत जपली आहे आणि त्याचप्रमाणे आता ही एक नवीन अत्याधुनिक उपचार सुविधा लाईफ केअर हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी घेऊन आले. ती म्हणजे लेझर उपचार सुविधा. लेझर उपचार म्हणजे कित्येक जटिल आजारांकरता मिळालेलं वरदानच आहे, परंतु सदर उपचारही लाईफ केअर हॉस्पिटल चिपळूण येथे उपलब्ध झाले पाहिजेत ही जिद्द बाळगून डॉक्टर इसहाक खतीब यांनी ती पूर्ण केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील आता करण्यात आलंय. चिपळूण तालुका महिला काँग्रेस आणि शिव आरोग्य सेना रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या शिबिराचं उद्घाटन संपन्न झालं. शिबिराला रुग्णांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला. शहरातील कवितळी परिसरात आकाश निवास येथे हे शिबिर घेण्यात आलं होतं. यावेळी माजी उपनगराध्यक्ष तथा चिपळूण शहर काँग्रेसचे अध्यक्ष लियाकत शहा, माजी नगरसेवक तथा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश राऊत, चिपळूण तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष जनार्दन पवार, नेत्रतज्ञ डॉक्टर अयूब दरवाजकर, शिव आरोग्य सेनेचे जिल्हा समन्वयक शशिकांत चव्हाण आणि पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. श्रीवर्धन येथील समुद्रकिनारी असणाऱ्या स्मशानभूमीत मठाचा गवन येथे एकाच ठिकाणी गॅस शवदाहिनी बसवण्यात आली असल्याने ग्रामस्थांची मोठी सोय झाली आहे. या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत 87,77,000 रुपये अंदाजपत्रकीय खर्चाच्या या गॅस शवदाहिनीचा लोकार्पण सोहळा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला होता. परंतु या स्मशानभूमीची सध्या काहीशी दुरावस्था झाली आहे. दक्षिणेकडील संरक्षण भिंतीला मोठे भगदाड पडले. तसेच स्मशानभूमीच्या आतील बाजूस असणारे सुरूचे एक मोठे झाड पूर्णपणे सुकून गेलंय. जोरदार वाऱ्याने हे झाड पडल्यास बाजूच्या संरक्षण भिंतीचे मोठे नुकसान होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. या स्मशानभूमीच्या आवारात नळाच्या किंवा अन्य पाण्याच्या स्रोताची कोणतीच सोय नाहीये. त्यामुळे शेजारच्या एखाद्या नागरिकांकडून पाणी आणावं लागतं. या स्मशानभूमीच्या समोर लोकांना बसण्यासाठी असलेली कौलारू शेड देखील मोडकळी झाल्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना उन्हात ताटकळत उभं राहावं लागतंय. तरी याकडे श्रीवर्धन नगर परिषदेने लक्ष घालून तेथील उणीवा दूर कराव्यात अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे.
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक संपन्न झाली। या बैठकीत सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील 54,000 ग्रेड पेची मर्यादा रद्द करण्याप्रमाणेच केंद्राप्रमाणे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याचे महासंघाकडून आता सांगण्यात आले। तुरडाळीच्या उत्पन्नात आता जवळपास 25% तूट आहे। त्यामुळे परिणामी सध्या 180 ते 200 रुपये किलो दरम्यान असलेल्या तुरडाळीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आता दिसू लागली आहे। भारतात तुरीचे पीक केवळ खरीप हंगामातच घेतलं जातं। या पिकात 9.32% तूट होतीच, मात्र अवकाळी पावसामुळे आता पीक मोठ्या प्रमाणात खराब होऊन प्रत्यक्ष उत्पादनात मोठ्या तुटीची चिन्हे निर्माण झाली आहेत। दुसरीकडे कांदा किरकोळ बाजारात 80 रुपये तर टोमॅटो 60 रुपये प्रति किलो वरती गेला असून 100च्या दिशेने वाटचाल तो करतोय। याशिवाय सर्वच भाज्या किमान 80 रुपये किलो झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला आता मोठी कात्री बसली आहे। दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देवी सोनुर्ली माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवाला हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि भक्तिपूर्ण वातावरणात उत्साहात प्रारंभ झालाय। सोनुर्ली मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक आणि गोवा राज्यातून देखील भाविक सोनुर्ली क्षेत्री दाखल होऊ लागले आहेत। आता हजारो भाविक देवीचा जयघोष करत माऊली चरणी नतमस्तक होऊ लागले। तब्बल 2 दिवस चालणाऱ्या सोनुर्ली देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला मंगळवारी सकाळी उत्साहात सुरुवात झाली आहे। उत्सव मूर्तीवरती पहाटे दुग्धाभिषेक आणि विधिवत पूजा झाल्यानंतर 7 वाजल्यापासून देवीचे दर्शन भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे। मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांना रांगेत सोडून देवीचे दर्शन देण्यात येत आहे। यावेळी ओटी भरणे आणि केळी ठेवण्यासाठी भक्तांची झुंबड उडालेली पाहायला मिळाली आहे। मंदिरापासून काही अंतरावरती दुचाकी आणि 4 चाकी गाड्यांची पार्किंग व्यवस्था देखील चांगल्या पद्धतीने करण्यात आली असल्यामुळे गर्दीवरती नियंत्रण मिळवणे सोपे झाले। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड मधील अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी दीपवाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती प्रेस करा।